हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 30व्या श्लोकाचं तात्पर्य 6व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. वस्तुतः शरीर म्हणजे भगवंतांनी जीवाच्या इच्छापूर्ती करण्यासाठी रचलेले यंत्रच आहे. शरीर आहे ते यंत्राप्रमाणे आहे, ज्यात राहून जीव आहे तो आपल्या इच्छापूर्ती करत असतो. पुढे वाचते आहे, इच्छांमुळेच मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आणि सुख दुःख भोगतो. तर आपल्याला हे समजलंय की इच्छा केली आहे त्यामुळे मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आहे आणि त्याला पुढे सुख दुःख भोगायला लागत आहेत. पण मग एखादा व्यक्ती विचारेल की मग काय मी इच्छाच करायच्या नाहीयेत का? तर ह्याला उत्तर दिलं जातं की जीव आहे तो इच्छा करणं थांबवू शकत नाही. जसं समुद्रात लाटा येतच राहतात तशा मनामध्ये इच्छा येतच राहतात. पण वैष्णव आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार, अधिकृत भक्तांच्या मार्गदर्शनानुसार आपण कोणत्या इच्छा करायच्या हे शिकू शकतो. कृष्ण भावना भावित इच्छा करायच्या हे आपण जाणू शकतो. आध्यात्मिक इच्छा आपण करू शकतो. जसं आपल्याला गायला आवडतं आहे तर आपल्याला म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णांची भजनं गा, कीर्तन गा. खायला आवडतं आहे तर छान छान नैवेद्य बनवा आणि भगवान श्रीकृष्णांना अर्पण करा आणि कृष्ण प्रसाद खा. खूप बोलावं असं वाटतंय तर भगवंतांविषयी भरपूर ऐका आणि मग ते नीटपणे इतरांना सांगा. तर अशा प्रकारे आपण सारांश रूपात जाणलंय की आपल्या सगळ्या इच्छा आहेत त्या भगवंतांच्या दिशेने वळवायच्या आहेत. अशा आध्यात्मिक इच्छा आहेत त्यामुळे आपल्या समोर कठीण परिस्थिती येणार नाही. इच्छांमुळे कठीण परिस्थिती येते म्हणजे काय? जसं व्यक्ती आहे तो काहीही खायला तयार असतो, कसाही घाण कशीही खातो. तो खूप माशा घोंगावतायत तर तसंही खातो. कधी तो जसे जर्मनीला एक भक्त गेले होते त्यांनी पाहिलं मधल्या वेळात सगळे कॉर्पोरेटचे लोक आहेत ते कॅफेटेरी एरियाकडे जाऊन विविध प्राण्यांच्या पिल्लांची रक्त पीत होते. तर अशी विविध कार्य करतो आहे व्यक्ती आणि पुन्हा तसं रक्त प्यावं ही पुढच्या वेळची इच्छा तो करतो आहे. तर मग काय आहे, अशा मनुष्याला पुढचा देह आहे तो प्राण्याचा मिळेल आणि कठीण परिस्थितीमध्ये तो सापडतो असं इथे प्रभुपाद समजावत आहेत. तर आपल्याला हे समजलंय की इच्छा केल्या आणि म्हणून मनुष्य आहे तो कठीण परिस्थितीत सापडतो आणि त्याला सुख दुःख भोगायला लागतात. वैष्णव आचार्य समजवतात की विविध मनुष्यांची चेतना विविध स्तराची असते. जर आता आपण बघूया की आपण सगळी भक्त मंडळी आहोत, ती भगवद्गीतेवर चर्चा करत आहोत, त्यातून आपल्याला सुख मिळतं आहे. मात्र ज्यांना ह्या आध्यात्मिक जीवनात रुचीच नाहीये, आवडच नाहीये, ते म्हणतात अरे हे काय करतायत, एक जण बडबड करतोय आणि बाकी सगळे ऐकत आहेत. जसं एकदा मी भगवद्गीता वाचून त्याच्यावर नोट्स काढत होते तर एक नातेवाईक आहेत, त्यांनी मला विचारलं की हे काय वाचतेय तू? मी म्हटलं की हे भगवद्गीता. तर म्हणे ती आधी पूर्वी वाचली होती ना, पुन्हा कशाला वाचते आहेस, कशाला आपला वेळ फुकट घालवतेस यात? तर ही जी भगवद्गीता आहे तर आध्यात्मिक चेतनेत नसलेला जो मनुष्य आहे त्याला भगवद्गीतेचा अभ्यास किती आनंददायक आहे ते समजतच नाही. तर अशा प्रकारे व्यक्ती आहे तो आपल्या चेतनेनुसार कार्य करत असतो आणि ही चेतना आहे
ती त्याला त्या शरीरानुसार, प्राप्त झालेल्या शरीरानुसार प्राप्त होत असते. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.